दैवत श्री श्री क्षत्रिय कुलावंतच वीर प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज। मनुस्मृतीचे दान करून माणसातला भेद मिटवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तमसोमा ज्योतिर्गमय म्हणत ज्ञानाची वाट दाखवणारे ज्योतिबा फुले। धगधगती तलवार होऊन स्वराज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजमाता जिजाऊ। या सर्व नेतृत्वांना मी स्वतः नमन करते। तसेच माननीय परीक्षक व माझ्या मित्र मैत्रीण श्रोतेजनांना माझा शतशः नमस्कार। मी श्रुतिका लक्ष्मण सूर्यवंशी आपल्या समोर विषय मांडू इच्छिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अस्पृश्यतेविरुद्ध दिला लढा, दिला सर्वांना मिळून इमान। अस्पृश्यतेविरुद्ध दिला लढा, दिला सर्वांना मिळून इमान। परिश्रमांना तो मुकला नाही आणि अन्यायासमोर तो कधी झुकला नाही। परिश्रमांना तो मुकला नाही आणि अन्यायासमोर तो कधी झुकला नाही। आणि म्हणूनच त्याचे उपकार कधीच फिटणार नाही आणि म्हणूनच त्याचे उपकार कधीच फिटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी आपल्या कानावर पडले तर तो वर्ग आपल्याला आठवतो ज्या वर्गात त्यांना बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत बसण्याची अनुमती नव्हती, ज्या वर्गात त्यांना हाताने स्पर्श करून पाणी पिण्याची अनुमती नव्हती, ज्या वर्गात त्यांना अस्पृश्य म्हणून हिणवले जात होते। हे हाल फक्त त्यांचेच नाही तर त्या 18 जातींचे होते, त्या 18 जातींचे होते। त्या काळात अस्पृश्य नाही करे वस्तूला जरी हात लावला तरी ती वस्तू अशुद्ध मानली जात होती। अरे तुझेही रक्त तेच आणि माझेही रक्त तेच, बघा आला कशात भेद, बघा आला कशात। कधी खायला अन्न मिळत नव्हतं तर कधी प्यायला पाणी मिळत नव्हतं, पण माणूस कधीच त्याच्या परिस्थितीचा गुलाम नसतो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब। काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाहीत, काजवे लुकलुकतात म्हणून तारे होत नाहीत आणि सूर्य एकच असतो, सारेच होत नाहीत, सूर्य एकच असतो, सारेच होत नाहीत। जेव्हा आपल्या देशातील नेत्यांच्या मनात त्या गोरगरीब दीनदलित प्रवर्गाचा विचार आला तेव्हा संविधानाची संकल्पना समोर आली। आणि हे लिहिणार तरी कोण तर त्यांच्या समोर एकच व्यक्ती होते, आंबेडकर, ते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या सोबतच काही सहकार्यांना सुद्धा ही जबाबदारी देण्यात आली होती, पण सोबतीला एक अस्पृश्य दलित तर मदत करणार तरी कोण, मदत करणार तरी कोण। तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डगमगले नाही। त्यांनी आपले काम सतत अहोरात्र 11 महिने 18 दिवस चालू ठेवले आणि आज त्याच संविधानावर आपला देश चालतोय, आज त्याच संविधानावर आपला देश चालतोय। किती मानावे त्या सुवर्णरत्नाचे उपकार, किती मानावे त्या सुवर्णरत्नाचे उपकार। लिहून संविधान दिला जगण्याचा अधिकार, लिहून संविधान दिला जगण्याचा अधिकार। मला संविधानातली एक महत्त्वाची वाटणारी बाब म्हणजे धर्मनिरपेक्षता। मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारावा वाटतो, खरंच आपला देश धर्मनिरपेक्ष झालाय का? खरंच आपला देश धर्मनिरपेक्ष झालाय का? त्या काळात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की माणूस धर्माकरता नाही तर माणसाकरता धर्म आहे। तरीही आपली आजकालची पिढी आपल्या कुठेतरी धर्मरक्षित रक्षिता या वाक्यात गुंतलेली दिसते, धर्मरक्षित रक्षिता या वाक्यात गुंतलेली दिसते। आजकाल जयंत्या साजऱ्या करणं म्हणजे फक्त डीजे लावून मिरवणूक काढून दारू पिऊन नाचणं एवढं राहिलंय, पण तुम्हाला जर का खरंच जयंत्या साजऱ्या करायच्या ना तर प्रत्येक माणसापर्यंत त्यांच्या विचारांचा प्रसार करा। प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे बाबासाहेब काय आहे आणि या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे। कुणाकुणाचं आयुष्य किती खडतर असतं हो, कुणाकुणाचं आयुष्य किती खडतर असतो, एकदम गुलाबाच्या काट्यांसारखं। एकदा बाबासाहेब त्यांच्या बालपणाविषयी त्यांच्या भाषणात बोलताना म्हणतात, साताऱ्याला प्लेग आला होता, साताऱ्याला प्लेग आला होता। लोक म्हणत बरेच लोक प्लेगनी मेले, बरेच लोक प्लेगनी मेले। या पोराला कसा प्लेग होत नाही, या पोराला कसा प्लेग होत नाही, अशी ही माझी परिस्थिती। जाता जाता एवढंच बोलू इच्छिते, चाहिए तो बस गिरने की हिम्मत, चाहिए तो बस गिरने की हिम्मत, उठने में वक्त नहीं लगता। चाहिए तो बस गिरने की हिम्मत, उठने में वक्त नहीं लगता। अगर दिल से निकल जाए डर चोट लगने का, अगर दिल से निकल जाए डर चोट लगने का, तो पत्थर भी सख्त नहीं लगता, तो पत्थर भी सख्त नहीं लगता। वेळेच्या या बंधनात अडकलेली मी, वेळेच्या या बंधनात अडकलेली मी, शेवटी तुमचा निरोप घेते, शेवटी तुमचा निरोप घेते आणि या विचारांच्या ओघाला मी येथेच पूर्ण विराम देते, येथेच पूर्ण विराम देते। धन्यवाद।